जग हे बदललेलं आहे गाईज आणि बदललेल्या जगामध्ये आजच्या ह्याच्यात जॉब्स मिळणं हे खूप कठीण आहे आणि आजच्या कॉलेज स्टुडंटची जी मेंटॅलिटी आहे ना ती मेंटॅलिटी एक अलग लेवललाच आहे की कॉलेजमधून पासआउट झाल्या झाल्या त्यांना जॉब्स पाहिजे, त्यांना सॅलरी पाहिजे, त्यांना स्टॅबिलिटी पाहिजे, मल्टीनॅशनल कंपनी पाहिजे. खूप साऱ्या ज्या गोष्टीज आहेत ना त्या हव्यात. आता काळ बदललाय तसं त्यांची मेंटॅलिटी बदलली, पण काही गोष्टी बरोबर आहेत, पण काही गोष्टी या तशाच चॅलेंजिंग आहेत. काय आहेत? कारण आजच्या ह्याच्यात कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे. कंपॅरिझन जर केलं 10 वर्षापूर्वीचं आणि आत्ताचं, तर 10 वर्षापूर्वी तुम्हाला जॉबसाठी नंबर ऑफ कॉम्पिटिशन्स खूप कमी होतं. खूप कमी म्हणजे खूप कमी लोकं होते जे तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला कॉम्पीट करतील. आजच्या फील्डमध्ये असं झालं ना, की पोरांना कॉलेजमध्येच या गोष्टींचं एवढं नॉलेज भेटतंय. सोशल मीडिया, सराउंडिंग्ज. पहिले प्रत्येक घरामध्ये जॉब करणारे किंवा खेड्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जॉब असायचा. आता घराघरामध्ये बी एक प्रत्येक व्यक्ती जॉब करतोय. सो जी अवेअरनेस आहे ना, इंडस्ट्रीला घेऊन, टेक्नॉलॉजीला घेऊन किंवा ह्या सराउंडिंगच्या गोष्टीला घेऊन ती खूप वाढलेली आहे. मग याचा परिणाम झालेला आहे सध्याच्या युगातल्या कॉम्पिटिशनमध्ये. पहिले डेस्कटॉप सपोर्ट, टेक सपोर्ट, हेल्प डेस्क, कॉल सेंटर्स, बीपीओ, केपीओ अशा ओपनिंग्ज मिळायच्या जेव्हा आम्ही कॉलेज पास आउट होतो. आज ओपनिंग्स काय मिळत आहेत? डेव्हऑप्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स. काळ पूर्णतः बदललाय. म्हणजे एक फ्रेशर मुलगा पहिले डेव्हऑप्स म्हणजे डेस्कटॉप सपोर्ट, टेक सपोर्ट, हेल्प डेस्कसाठी स्ट्रगल करायचा. तिथून तो वर्ष 2 वर्षानंतर सिस्टम ॲडमिन व्हायचा आणि त्याच्यानंतर तो पुढे जॉब करायचा. पण आजच्या ह्याच्यात एखादा मुलगा कॉलेजमध्ये पास आउट होतो ना, सोबत तो कोर्स करतो एखादा आणि कोर्स केल्यानंतरच त्याला लगेच ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर, ॲज अ डेटा सायन्स इंजिनियर, ॲज अ एआय इंजिनियर हे जॉब्स हवेत आणि मग याच्यामध्ये नंबर ऑफ पीपलचं कॉम्पिटिशन्स वाढले. जसं मार्केटमध्ये डेव्हऑप्स हा ट्रेंड आला. जेवढे पण टेक्निकल होते, जेवढे पण डेस्कटॉप सपोर्ट, टेक सपोर्ट, हेल्प डेस्कवर होते, त्यांनी कोर्स करून लगेच स्वतःला स्विच केलं डेव्हऑप्समध्ये आणि कॉलेज पास आउट स्टुडंट पण त्याच फील्डमध्ये उतरले. मग तिथं जे एक नॅरो बँडविड्थ होते ना, तिथं एक चॉकअप क्रिएट झालाय, की भरपूर लोक आता डेव्हलप झालेले आहेत, भरपूर लोक आता डेटा सायन्स झालेले आहेत. इवन आता जसं एआय नवीन आलेलं आहे ना, तर भरपूर लोक आता एआय मध्ये पण कोर्सेस करतील किंवा सर्टिफाईड होतील. भविष्यात प्रॉम्प्टरची पण गरज पडणार नाही. एआय प्रॉम्प्टर पण जॉबसाठी स्ट्रगल करतील. ही सिनारिओ, ही सिच्युएशन्स येईल, 100% येईल. तर मग करायचं काय किंवा कोणत्या फील्डमध्ये? सध्या काही 2-3 गोष्टींचं लक्ष ठेवणं किंवा 2-3 गोष्टींमध्ये फोकस करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, की तुम्ही तुमच्या फील्डचे मास्टर असणं इज मॅन्डेटरी. जर तुम्ही डेव्हऑप्स करताय, तुम्ही रोबोटिक्स करताय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स करताय, व्हॉटएव्हर यू आर डुइंग, तुम्ही त्या फील्डचे मास्टर असणं किंवा तुम्हाला त्या फील्डचं प्रॉपर नॉलेज असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. जिथं तुम्ही त्या फील्डचं प्रॉपर नॉलेज गेन केलंय ना, तिथंच तुम्ही 50 ते 60% जे कॉम्पिटिशन्स आहे ते ओव्हरकम केलेले. कारण ह्या मार्केटच्या किंवा ह्या फील्डमध्ये जे स्पर्धा करतात त्याच्यातल्या 50% लोकांचं बेसिक्स क्लिअर नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना तिथंच हे करताय. आता राहिला प्रश्न तो 40%चा, जिथं तुम्हाला डिफीट करायचंय ना, त्यांच्याबरोबर डिफीट करते वेळेस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचं लक्ष द्यायचं, की संधी किती आहे, कंपन्या किती आहेत, नंबर ऑफ ओपनिंग्स किती असतात, इंटरव्ह्यू पॅटर्न कसा असतो, कोणकोणते सर्टिफिकेशन्स मॅन्डेटरी आहेत, कोणकोणत्या स्किल्स मॅन्डेटरी आहेत, है ना. ह्या गोष्टी हे करून तुम्हाला त्या अडॉप्ट करायच्या. फ्रेशर्सला आजच्या काळात जसं पहिले डेस्कटॉप सपोर्टला सॅलरी कमी होती, 20-25 हजार सॅलरी भेटायची इनिशियल लेवलला. आज डेव्हऑप्सला 1 लाख रुपये सॅलरी भेटते, पण त्याच लेवलला कॉम्पिटिशन पण आहे. आणि खूप साऱ्या लोकांचं किंवा युथचं फ्रस्ट्रेशन्स येतं, मेंटल स्टॅबिलिटी डिस्टर्ब होते. कारण तुम्ही डेव्हऑप्सचा इंटरव्ह्यू देताय, 20 दिले, 30 दिले, 40 दिले, तुम्ही रिजेक्ट होताय. ॲज अ फ्रेशर्स कोणती कंपनी तुम्हाला ॲज अ ॲडव्हान्स लेवलला जॉब देणार नाही ना. मग तिथून एक निगेटिव्हिटी क्रिएट होते. पहिले होतं डेस्कटॉप सपोर्ट, टेक सपोर्ट, हेल्प डेस्क, लगेच जॉब भेटायचा ॲज अ फ्रेशर्स. त्यांना फ्रेशर्सच हवे होते जे 4-5 वर्ष राहतील, तिथे काम करतील. पण आज डेव्हऑप्सला एक्सपिरियन्स लोकांची गरज आहे आणि फ्रेशर्स लोकांना इथं स्ट्रगल आहे जॉबसाठी. मार्केटमध्ये सॅच्युरेशन्स इतकं वाढलेलं आहे, इतकं वाढलेलं आहे, की सध्याच्या कंडिशन्समध्ये नंबर ऑफ जॉब्स पण कमी आहेत. तर इंटरव्ह्यू कॉल शेड्यूल होणंच थोडंसं डिफिकल्ट आहे. ही रिअल सिच्युएशन्स आहे या टेक्नॉलॉजीची. आणि एआयची सिच्युएशन्स, आज जे एआय करतात, जर त्यांना 2-3 वर्षात जॉब भेटला तर ठीक आहे, नाही तर पुढच्या येणाऱ्या काळातही इतकं कॉम्पिटिशन्स वाढणार आहे ना, की मुलं तेच करतायत, जे ट्रेंडिंग आहे ना तेच करतायत. नंबर ऑफ मुलं पास आउट होत आहेत, दरवर्षी लाखो मुलं पास आउट होत आहेत आणि नंबर ऑफ जॉब्स खूप कमी आहेत. आणि
तसंच एक्सपिरियन्स जसं आता काही लोक डेव्हऑप्सवरती आहेत, त्यांनी AI जर बिल्ड केला डेव्हऑप्सला, तर त्यांची एक व्हॅल्यू ॲडिशन होती ना, ते मार्केटमध्ये तुमच्यासाठी एक अल्टिमेट स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे फ्रेशर लोकांसाठी. त्यांना डिफीट करणं तुम्हाला खूप डिफिकल्ट आहे. त्यांच्यामुळे त्यांना डिफीट न करता तुम्हाला तुमच्या रनिंग प्रोसेसमध्ये जे मुलं आहेत त्यांना डिफीट करायचं आहे, आणि त्याच्यामुळे चान्सेस कमी कमी होत चाललेत. व्हिडिओ वाटेल थोडासा निगेटिव्ह आहे किंवा वाटेल थोडासा असा गोष्टी मी तुम्हाला थोड्याशा पॅनिक सांगतोय, पण ही रियालिटी आहे मार्केटमध्ये. आणि कॉलेज स्टुडंटसाठी तर खरंच सांगतोय की सावधानीनं तुम्ही पुढे गेलेलं कधीही चांगलं आहे. व्हिडिओ बनवण्याचा बेसिक उद्देश हा अवेअरनेस आहे. कोणाला निगेटिव्हली इम्पॅक्ट करायचा नाहीये किंवा रियालिटी मला सांगायची की या गोष्टी होत आहेत आणि खरंच या गोष्टी पुढे चालून खूप इम्पॅक्ट करतील. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, संभाजीनगर, जितक्या कंपन्या, जितक्या इंडस्ट्री, जितकं काही असेल, बजाज आहे संभाजीनगरला, पुण्यात खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत. आता संभाजीनगर पाहिलं तर मेकॅनिकल हब आहे, पण जर पुणे बघितलं तुम्ही तर IT हब आहे. जसं बँगलोर, चेन्नई, हैदराबाद IT हब्स आहेत, दिल्ली, नोएडा. तर या गोष्टी तुम्हाला गेन करणं किंवा डिफीट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, चॅलेंज आहे, पण तुम्ही ओव्हरकम करताल काही. व्हिडिओ एवढंच. थँक्यू सो मच. बाय, टेक केअर.